लातूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचा टोमॅटो आणि कांदा पिकांना मोठा तडाखा बसलाय। जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतेच पंचनामे करण्यात आले नाही। त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी। आपण सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील बुदुडा गावातल्या शिवारामध्ये आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की टमाट्याची झालेली अशी अवस्था आहे की सध्या हा टमाटा जो आहे तो काढणीला आलेला होता। मात्र या झालेल्या अवकाळी पावसामुळे हा आता टमाटा सडत आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। टमाट्याबरोबरच पालेभाज्या असतील, फळ पीक असेल, कांदा पीक असेल, सध्या शेतावरती या कांदा पिकासहित सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टरवरील नुकसान या ठिकाणी या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी आता कुठेतरी हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्या सोबत इथं काही शेतकरी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांची काय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। काय सांगाल मामा, सध्या या टमाटा काढणीला आलेला होता, काय नुकसान झालेलं आहे पावसामुळे? काय नुकसान, बरंच नुकसान झालेलं आहे आमचं। तरी आता हा खर्च निघणं देखील लई मुश्किल झालंय। फक्त 10% आतापर्यंत मिळालेलं उत्पन्न आहे, 90% हे नुकसान झाले। बियाणं खात बाहेरून पैसा काढून आणून आम्ही ही केलं, दुकानदाराच्या उधाऱ्या करून त्या बिचाऱ्यांनी दिले विश्वासानं सगळं करून शेवट आता त्यांचे पैसे कसे द्यायचे? दुसऱ्याचे व्याजानं काढायचे आणि त्यांचे पैसे द्यायचे। काय करायचं शेतकऱ्यांना? शेवट जीवन कसं जगायचं? उत्पन्न जर बघितलं तर 3-3.5 लाखापर्यंत गेला असतं। खर्च आहे 2.25 लाख रुपये, कांद्याचा 50,000 खर्च आहे। पूर्ण मजूर सगळे तुम्हाला साक्षाला राहतील। ही खोटी नाही गोष्ट, ही सत्य गोष्ट आहे। ह्या गोष्टीवर सरकारने विचार करावा आणि तात्काळ आमचा निर्णय घ्यावा पंचनामे करून। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।